चा ई-वे बिल चा नंबर असेल किंवा ते युनिक ई-वे बिल इज ए 14 डिजिट नंबर असेल तो. इट इज रिक्वायर्ड टू बी कॅरीड बाय अ पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हिनियन्स कॅरिंग एनी कन्साइनमेंट ऑफ कोणत्याही कन्साइनमेंट बरोबर आता ई-वे बिल कंपल्सरी केलेलं आहे, आयदर डॉक्युमेंटरी फॉर्म किंवा इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. आता ते ई-वे ला दोन पार्ट आहेत, पार्ट ए पार्ट बी. पार्ट ए म्हणजे कॅरीज इन्फॉर्मेशन रिलेटेड टू गुड्स टू बी ट्रान्सपोर्टेड. पार्ट ए मध्ये काय असते आणि पार्ट बी मध्ये कॅरीज द व्हेकल नंबर. हे पार्ट ए बी मी काय एक्सप्लेन करतोय तर आपल्या पूर्ण ह्या पॉइंट्स मध्ये पुढे ह्याचा रिलेव्हन्स आहे. इट कॅन बी जनरेटेड बाय ई-वे बिल. कोण जनरेट करू शकतं? कन्साइनी, कन्साइनर, ट्रान्सपोर्टर अँड ई कॉमर्स ऑपरेटर. हे कधी स्टार्ट झालेले आहे? 1 एप्रिल पासून इंटरस्टेट आणि 25 मे 18 पासून इंट्रास्टेट चालू झालेला आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे की जनरेशन ऑफ द ई-वे बिल मीन्स मॉनिटरी लिमिट्स फॉर जनरेशन ऑफ ई बिल. इंटरस्टेट ई-वे बिल साठी ते 50,000 रुपये आहे आणि इंट्रास्टेट साठी 1,00,000 रुपये आहे. परंतु इंटरस्टेट साठी अजून दोन गोष्टी त्यांनी ऍडिशन केलेलं की सेल ऑफ हँडिक्राफ्ट गुड्स कोणत्याही व्हॅल्यूचे असेल तर त्याला ते लागेल आणि जॉब वर्क असेल कुठल्याही व्हॅल्यूची तरी त्याला ई-वे बिल लागेल. डिस्टन्स लिमिट, आता ह्याच्यामध्ये काही पॉइंट्स ते आलेले आहेत की कोणत्या गोष्टीसाठी ई-वे बिल लागेल किंवा नाही लागेल. तर त्यासाठी हा एक चार्ट आहे की ह्याच्यामध्ये सर्व एक्सप्लेन होत आहे की ई-वे बिल, फर्स्ट गोष्ट आहे की ई-वे बिल सर्वांना लागेल, म्हणजे कुठलीही इंटरस्टेट 1,00,000 आणि इंटरस्टेट 50,000च्या वरती व्हॅल्यू असेल, एक्सेप्ट ते आपण बघितलं हँडीक्राफ्ट गुड्स आणि जॉब वर्क सोडून. फक्त ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी एक्सेप्शन्स किंवा थोडे हे आहेत, त्या मी एक्सप्लेन करतो की ई-वे बिल कंपल्सरी कोणाला आहे की जर समजा एखादी कन्साइनर प्लेस ऑफ बिझनेस टू ट्रान्सपोर्टर प्लेस ऑफ बिझनेस पर्यंत एखाद्या गुड्सची मुवमेंट होणार असेल आणि ती इंटरस्टेट असेल तर कोणत्या त्याला लागेलच लागेल, म्हणजे एनी डिस्टन्स म्हणजे मॉनिटरी लिमिट कन्सिडर करून. आणि इंट्रास्टेट असेल तर एक्झिस्ट 50 किलोमीटर म्हणजे एक्सिट्स 50 किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर, परंतु त्याला पार्ट बी भरावा लागणारच आहे. पार्ट ए मॅन्डेटरी फॉर एनी डिस्टन्स. पार्ट ए तर भरावा लागणारच आहे जे मॉनिटरी लिमिट क्रॉस करतात त्यांना. दुसरं आहे की आता समजा एखादा कन्साइनर आहे तिथून ट्रान्सपोर्टर पर्यंत गेला, कारण फर्दर दुसऱ्या ह्याच्यापासून समजा गुड्सची मुवमेंट असणार आहे. तसंच सेम आहे की ट्रान्सपोर्टर टू प्लेस ऑफ बिझनेस ऑफ कन्साइनीच्या प्लेस ऑफ बिझनेस पर्यंत सुद्धा इंटरस्टेट असेल तर एनी डिस्टन्स साठी लागेल. इंट्रास्टेट असेल तर एक्झिट्स किंवा 50 किलोमीटर पेक्षा जास्त होत असेल तर, परंतु पार्ट ए मॅन्डेटरी फॉर एनी डिस्टन्स आहे. कन्साइनर टू कन्साइनी डायरेक्टली होत असेल तर कुठल्याही डिस्टन्स साठी ई-वे बिल लागणारच आहे जो मॉनिटरी लिमिट क्रॉस करत आहे. चौथी कॅटेगरी आहे की वे ब्रिज. जर वे ब्रिज पर्यंत जायचं असेल आणि ते इंटरस्टेट असेल तर एनी डिस्टन्स साठी लागेल. इंट्रास्टेट असेल तर 20 किलोमीटर पर्यंत लागणार नाही, 20 किलोमीटरच्या पुढे लागेल. याच्यामध्ये एक पॉइंट विचारला गेलेला की एक्झम्पशन्स फ्रॉम ई-वे बिल जनरेशन कोणाला एक्झम्पशन केलेलं आहे, तर ऍज पर रूल 138.14 ऑफ MGST रूल 17 नुसार 154 आयटम्स त्याच्यामध्ये म्हणजे प्रिस्क्राईब केलेले आहेत. मी ती लिस्ट ही शेअर करेन. त्यामध्ये मेन जे कव्हर केलेले आहेत ते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस फॉर सप्लाय टू हाऊस होल्ड अँड नॉन डोमेस्टिक एक्झम्पशन कॅटेगरीज, केरोसिन ऑइल, सोलांडर PDC, PDS, postal by gas transported by the Department of Post, natural or cultural peers and precious or semi-precious stones म्हणजे जे काय प्रिशियस मेटल्स आहेत ते, ज्वेलरी, गोल्डस्मिथ, सिल्वरस्मिथ, वेअर्स अँड अदर आर्टिकल्स, करन्सी युज्ड, पर्सनल अँड हाऊसहोल्ड इफेक्ट. हाऊसहोल्ड इफेक्ट्सला सुद्धा लागत नाही. कोरल अँड अनवर्कड कोरल्स. मी तुम्हाला पूर्ण म्हणजे आपल्याकडे एक ही आहे की ऍज पर रूल 138 नुसार एक अनेक्झर दिलेला आहे 154 आयटम्स. ही पूर्ण लिस्ट ऑफ आयटम्स फॉर विच GST ई-वे बिल इज नॉट रिक्वायर्ड. ही आपल्याकडे ती मी सांगितली ती 154 ची लिस्ट आहे, मी शेअर करेन. दुसरं आहे की अजून कोणत्याला आवश्यकता नाहीये, तर
आपण पाहिलं अनेक्झर मध्ये आता प्रिस्क्राईब केले ते. दुसरी बाय नॉन मोटराइज कन्व्हिनियन्स, कोणते हे गुड्स हे नॉन मोटराइज कन्व्हिनियन्सने जर ट्रान्सपोर्ट होत असेल, बैलगाडी असेल किंवा हॉट इव्हर जे काय जिथं नॉन मोटराइज कन्व्हिनियन्स आहे तर त्याला ईव्ही बिलची आवश्यकता नाहीये. तिसरी आहे की फ्रॉम द पोर्ट, एअर कार्गो कॉम्प्लेक्स अँड लँड कस्टम्स स्टेशन टू इनलँड कंटेनर डेपो, आयसीडी आपण म्हणतो, और ए कंटेनर फायर स्टेशन सीएफएस फॉर क्लिअरन्स बाय कस्टम्स. म्हणजे एखादी गोष्ट इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट होत असेल तर ती पोर्ट वरून जोपर्यंत कस्टम करून क्लिअर होत नाही तोपर्यंत ती त्यांच्याच ताब्यात असते. मग ते आयसीडी असतील किंवा सीएफएस असतील, तिथून ती क्लिअरन्स होणार आहे. पोर्ट पासून तिथपर्यंत जे काय त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आहे ते कस्टम तर्फे किंवा अजून ते जे गुड्स आहेत ते कस्टमच्याच ताब्यात आहेत असे कन्सिडर केले जाणार आहे. त्यांना ईव्हीबिलची आवश्यकता नसणार आहे, परंतु बाकीचे डॉक्युमेंट्स आपण पाहू शकतो. आता प्रोव्हिजन्स किंवा कोणते रिलेव्हंट सेक्शन्स वगैरे आहेत ते म्हणजे तो एक पॉइंट हे केला गेलेला आहे. तर मेनली 68 सेक्शन मध्ये पूर्ण इंटरसेप्शन ऑफ द गुड्स इन मुवमेंटचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि पेनल्टीच्या प्रोव्हिजन्स आहेत ते 122 टू 130, 122, 125, 129, 130 मध्ये दिलेले आहेत. त्या मी पुढं एक्सप्लेन करणारच आहेत की काय पेनल्टीच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या. आणि रूल 138 एकच रूल मध्ये पूर्ण ईव्हीबिलचं एक्सप्लेनेशन किंवा पूर्ण ईव्हीबिल रूल्स प्रिस्क्राईब केलेले आहेत. आता 125 ही जी आहे याच्यामध्ये आपण मायनर पेनल्टीज पण नोटिफिकेशन काढून 35 टी काढून आपण कव्हर केलेलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय की कॉन्ट्राव्हेन्सेस एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट और एनी रूल्स मेड देअर अंडर फॉर विच नो पेनल्टीज सेपरेटली प्रोव्हाइडेड फॉर दिस इन ऍक्ट, पेनल्टी ऍप्लिकेबल अप टू 25,000 रुपीज. दुसरे मायनर पेनल्टी म्हणजे जर त्याच्याकडे कुठल्याही प्रोव्हिजन नुसार हे होत नसेल तर 25,000 ची पेनल्टी अट्रॅक्ट होते. दुसरी गोष्ट मायनर मिस्टेक्स, समजा ईव्ही बिल मध्ये काही मायनर मिस्टेक आहेत तर ते ईव्ही बिल व्हॅलिड गृहीत धरायचं आहे. तर मायनर मिस्टेक कोणत्या आहेत ते खाली प्रिस्क्राईब केलेल्या आहेत आणि त्याची काय पेनल्टी आहे तर ₹5,000 इच फॉर एसजीएसटी आणि सीजीएसटी, आणि आयजीएसटी असेल तर 1,000 रुपीज असे त्यांनी हे केलेलं. तर मायनर मिस्टेक कोणत्या आहेत तर स्पेलिंग मिस्टेक असेल इन नेम बट जीएसटी इज करेक्ट असेल तर त्याला ईव्ही बिलला फुल पेनल्टी न लावता मायनर मिस्टेकची 1,000 ची पेनल्टी लागेल त्याला, आयदर एसजीएसटी, सीजीएसटी किंवा आयजीएसटी ची. एरर इन पिन कोड बट ऍड्रेस किंवा लोकॅलिटी इज करेक्ट, एरर इन 1 or 2 digit character of the vehicle number, error in 1 or 2 digit character of the documents number, error in 4 or 6 digit level HSN where first 2 digit and tax rate applicable are correct, तर त्याला मायनर मिस्टेक नुसार पेनल्टी लागेल. दुसरं आपण आता पाहिलं सेक्शन 129 नुसार कोणत्या पेनल्टी आहेत. तर याच्यामध्ये कसं आहे की दोन हे आहेत की टाईप ऑफ गुड्स नुसार आपण त्याला पेनल्टीचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे कसं की टॅक्सेबल गुड असेल तर काय आणि एक्झम्प्टेड गुड असेल तर काय. आणि दुसरं गोष्ट आहे की ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड आणि ओनर ऑफ द गुड डझंट कम फॉरवर्ड. जर ओनर ऑफ द गुड पुढे आला तर काय आणि नाही आला तर काय. तर जर टॅक्सेबल गुड असेल तर त्याला जर ते दोन हे आहेत, ईव्ही बिल एक तर नसेल किंवा ईव्ही बिल आहे परंतु व्हॅलिड नाहीये, एक्सपायर्ड आहे किंवा कॅन्सल आहे असं जर काय आपल्याला आढळलं तर ते ऍप्लिकेबल टॅक्स अँड पेनल्टी इक्वल टू 100% ऑफ द टॅक्स पेएबल हे त्याला अट्रॅक्ट होईल. आणि जर ओनर ऑफ द गुड्स नॉट कम फॉरवर्ड असेल तर ऍप्लिकेबल टॅक्स अँड पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स रिड्युस्ड बाय टॅक्स अमाऊंट पेड. जर एक्झम्प्टेड गुड असेल तर काय असेल तर 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स फॉर 25,000 विच एव्हर इज लेस. आणि जर ओनर ऑफ द गुड डज नॉट कम फॉरवर्ड असेल तर 5% ऑफ द गुड्स फॉर 25,000 विच एव्हर इज लेस. असं 20% 125 अंडर पेनल्टी लागतील. आता कॉन्फिगरेशन ऑफ द गुड्स फॉर कन्व्हिनियन्स ह्या अंडर पेनल्टीज ज्या आहेत सेक्शन 130 नुसार काय सांगितलेलं आहे तर ओनर ऑफ द गुड्स असेल तर त्याला काय अमाऊंट टू बी पेड काय आहे तर टॅक्स, पेनल्टी, फाईन, चार्जेस ऍप्लिकेबल. एकदा कॉन्फिगरेशन झाली, जप्ती झाली त्या गुड्स असेल किंवा कन्व्हिनियन्सची तर त्याला या पद्धतीने अमाऊंट पेड करावी लागेल. फाईन शॅल नॉट एक्सीड मार्केट व्हॅल्यू ऑफ द गुड्स लेस टॅक्सेस. फाईन अँड पेनल्टी शुड नॉट लेस दॅन पेनल्टी अंडर सेक्शन 129(1) जी वरती पाहिजे त्यानुसार.
ओनर ऑफ द कन्व्हिनियन्स जर असेल, हे झालं ओनर ऑफ द गुड्सच्या बाबतीत. ओनर ऑफ द कन्व्हिनियन्स किंवा त्या ट्रकचा मालक किंवा कोण असेल तर त्याला काय अमाऊंट पेड करायची आहे, तर फाईन इक्वल टू द टॅक्स पेएबल इथपर्यंतच आपण त्याला फाईन करणार आहे. हे काय, हे पोर्टल्स अवेलेबल फॉर टॅक्स पेअर कोणतं आहे, यूएबिल gst.gov.in फॉर प्रॉपर ऑफिसर्स, mis.uabil gst.gov.in आणि यूएबिल डॅशबोर्डचं फक्त नोडल ऑफिसरला आहे. पहिले फर्स्ट दोन आहेत ना, एक टॅक्स पेअर साठी आणि एक प्रॉपर ऑफिसर साठी. प्रॉपर ऑफिसरचा महत्वाचा आहे mis.uabil gst.gov.in. आता आपण इंटरसेप्शन रिलेटेड काही पार्ट बघणार आहे की इंटरसेप्शन रिलेटेड आपण जे काही मोबाईल ऍप बेस्ड यूएबिल व्हेरिफिकेशन वॉचलिस्ट रिपोर्ट्स जे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाला ऍट द टाइम ऑफ इंटरसेप्शन कंपल्सरी प्रत्येक यूएबिल हे मोबाईल ऍप थ्रूच व्हेरीफाय करायचं आहे, इधर स्कॅन करून किंवा यूएबिल नंबर टाकून किंवा व्हेकल नंबर टाकून आपण ते करणार आहे. तर आपण जे मोबाईल ऍप जे वापरलेलं आहे, NIC ने डेव्हलप केलेलं आहे, त्याच्या थ्रू इंटरसेप्शन झाल्यानंतर आपण त्याला वॉचलिस्टची प्रोव्हिजन केली. तर वॉचलिस्ट म्हणजे काय आहे, तर दिस रिपोर्ट्स इन्क्लूड्स लिस्ट ऑफ द कमोडिटीज, टॅक्स पेयर्स, ट्रान्सपोर्टर्स, व्हेकल्स क्रिएटेड बाय द नोडल ऑफिसर ऑफ द स्टेट टू ट्रॅक मुवमेंट ऑफ द गुड्स. म्हणजे आपण हे रिपोर्ट्स तयार केलेले आहेत आपण, आणि त्या वॉचलिस्ट मध्ये आपण त्या पद्धतीने जे काही कमोडिटी आपल्याला रिस्की कमोडिटी वाटतात अशा कमोडिटीज असतील, टॅक्स पेयर्स असतील म्हणजे जे नॉन युनियन टॅक्स पेयर आहेत, किंवा व्हेकल ट्रान्सपोर्टर अजून नाही हे केलेले, आणि व्हेकल जे वारंवार पेनलाइज झालेले आहेत मोर दॅन 2 टाइम्स वगैरे असे आपण ऍड केलेले आहेत. The proper officer gets an alert while verifying the UABill during interception on mobile app if the commodity, vehicle, GSTN mentioned in the UABill is in the watch list of the MGSTD. After getting such alert should be verified carefully. म्हणजे काय की कोणताही ऑफिसर यूएबिल व्हेरिफिकेशन करत असताना मोबाईल वरती स्कॅन केल्या गेल्या त्याला इमिजिएट एक मेसेज येणार आहे, जर ती वॉच लिस्ट मध्ये आता व्हेकल, कमोडिटी किंवा टॅक्स पेअर असेल तर. असे आपण टोटल 102 कमोडिटीज, 23 व्हेकल्स आणि 402 टॅक्स पेयर्स हे आपल्या वॉच लिस्ट मध्ये ऍड केलेलं आहे. तशी व्हेकल असेल तर आपल्याला ती ड्यू केअरने व्हेकल चेक करावी असं अपेक्षित आहे. आता ह्याच्यामध्ये हे पण विचारलेलं आहे की कन्सेप्ट ऑफ इंटरसेप्शन अँड प्रोव्हिजन्स म्हणजे डिटेल्स काय आहेत. मी जस्ट चार्ट फॉर्म मध्ये वेरियस फॉर्म्स कुठले रिक्वायर्ड लागणार आपल्याला ऍट द टाइम ऑफ इंटरसेप्शन आणि त्याच्या डिस्क्रिप्शन्स काय आहेत ते मी सांगतो. की MOV1 आहे की मीन्स आपल्याला एखादं यूएबिल एक तर नो यूएबिल आहे किंवा इफेक्टिव्ह यूएबिल आहे आपल्याला समजलं तर आपण फर्स्ट MOV1 फॉर्म आहे GST MOV1 त्यानुसार स्टेटमेंट ऑफ द ओनर, ड्रायव्हर, पर्सन इन चार्ज ऑफ द गुड्स अँड कन्व्हेन्स फर्स्ट घेणार आहे. त्यानंतर आपण त्याला MOV2 देणार, ऑर्डर ऑफ द फिजिकल व्हेरिफिकेशन मीन्स इफ रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला वाटलं की त्याला आपल्याला मीन्स गुड्सचं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे, इन्स्पेक्शन ऑफ द कन्व्हिनियन्स आवश्यक आहे, तर ते MOV2 नुसार हे करणार आहे. MOV3 आहे की ऑर्डर ऑफ एक्सटेन्शन ऑफ द टाइम फॉर इन्स्पेक्शन बियॉन्ड 3 वर्किंग डेज. जर एखादी कमोडिटी आपण व्हेरीफाय करताना 3 दिवस आपल्याला सफिशियंट नाहीत आहे म्हणजे वाटत आहे तर आपण त्याला एक्सटेन्शन ऑर्डर आपण कन्सर्न ऑथराइज म्हणजे जो जॉईंट कमिशनर असतील त्यांच्याकडून घेऊ शकतो आपण. आणि फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट आफ्टर फिजिकल इन्स्पेक्शन आपण फिजिकल व्हेरिफिकेशन इन फॉर्म MOV04 जो कोण तिथं असेल आहे तर ड्रायव्हर असेल, ओनर ऑफ द गुड्स असेल त्याला आपण देणार आहे. MOV5 रिलीज ऑर्डर मीन्स आपल्याला सर्व योग्य वाटलं तर आपण रिलीज ऑर्डर देणार आहे, नाहीतर आपण फर्दर नेसेसरी ऍक्शन्स घेणार आहेत. त्यामध्ये MOV06 ऑर्डर ऑफ डिटेन्शन अंडर सेक्शन 129(1) नुसार आपण त्याला देणार आहे. त्याच वेळेस आपण MOV7 म्हणजे नोटीस अंडर सेक्शन 129(3) मीन्स आपण त्याला टॅक्स वर्किंग म्हणजे किती अमाऊंट्स त्याला पे करायला येत आहेत ते आपण त्याला कम्युनिकेट करणार आहे MOV7 नुसार. जर त्याला ह्या फॅक्ट्स ऍक्सेप्ट असतील तर तो पेमेंट करेल, नसेल तर तो आयदर नेक्स्ट स्टेपला जाईल किंवा तो बँक गॅरंटी बॉन्ड फॉर प्रोव्हिजनल रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हिनियन्स देईल. तो MOV08 मध्ये तो बॉन्ड देईल आणि अपीलला जाईल किंवा नेक्स्ट फर्दर जे काय त्याला योग्य प्रोसिजर वाटेल त्यानुसार तो येईल. त्याने MOV08 मध्ये बॉन्ड दिला आपल्याला की आपण व्हेकल रिलीज करायचे. त्यानंतर MOV9 ऑर्डर ऑफ डिमांड ऑफ टॅक्स अँड पेनल्टी अंडर सेक्शन 129(3) मीन्स आफ्टर MOV7 दिल्यानंतर आपण 7 दिवसांमध्ये आपण त्याला ऑर्डर करणार आहे डिमांडची MOV09 मध्ये.
MOV 09 नंतर 14 डेज मध्ये आपण मॅक्झिमम 7 to 14 डेज मध्ये आपण त्याला MOV 10 नोटीस फॉर कॉन्फिगरेशन ऑफ द गुड्स फॉर कन्व्हिनियन्स अँड लिव्ह ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन 130 देणार आहे. कॉन्फिगरेशनच्या नोटीस नंतर 7 डेज मध्ये आपण त्याला MOV 11 देतो, ऑर्डर ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ द गुड्स अँड कन्व्हिनियन्स अँड डिमांड ऑफ द टॅक्स फाईन अँड पेनल्टी अंडर सेक्शन 130 देतो. त्याला MOV 11 ऑर्डर ऑफ कॉन्फिगरेशन दिल्यानंतर आपण 3 months मध्ये आपण त्याचे नेक्स्ट ऑप्शनची प्रोसिजर करणार. आता हे जे काय ट्रेड सर्क्युलर्स अँड इंटरनल सर्क्युलर्स रिलेटेड टू ईवे बिल जे काय आपण इश्यू केलेला आहे त्याचा मी एक हे करतो की ट्रेड सर्क्युलर 14T 2018 प्रोसिजर फॉर इन्स्पेक्शन अँड फर्दर ऍक्शन हे पूर्ण जे काय एक क्वेश्चन किंवा एक इश्यू विचारला गेलेला आहे की डॉक्युमेंट्स अँड प्रोसिजर टू बी फॉलोड आफ्टर डिटेन्शन ऑफ द व्हेकल, तसेच व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इंटरसेप्शन अँड इट्स प्रोव्हिजन. पूर्ण हे दोन्ही इश्यू या एकाच ट्रेड सर्क्युलर मध्ये कव्हर केलेले आहे. ट्रेड सर्क्युलर 14T मध्ये त्यामध्ये सर्व फॉर्म्स किंवा कोणत्या सेक्शन अंडर कोणती कारवाई आहे किंवा प्रोसिजर ऑफ द इंटरसेप्शन पूर्ण हे केलेलं. म्हणजे 14T हे फार महत्वाचं सर्क्युलर आहे इंटरसेप्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. नंतर 35T आहे ते त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन ऑफ 3 days, रिलीज ऑफ गुड्स, मेन्शन ऑफ द टाइम, हे 35T नुसार हे केलेलं आहे. आणि पेनल्टी ₹501,000 मायनर पेनल्टीचे 36T नुसार आपण आणलेले आहेत. त्यानंतर जे एक 36T पूर्वी ज्यांना माहिती त्याच्यामध्ये आपण नो ईवे बिल अप टू 50 किलोमीटर जे काही हँक, यार्न, फॅब्रिक, गार्मेंट्स फॉर जॉब वर्क, ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि आता रिसेंटली इंटरनल सर्क्युलर 1A ऑफ 2021 आपण इश्यू केलेलं की गाईडलाईन्स रिगार्डिंग द व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड फिजिकल व्हेरिफिकेशन कन्व्हिनियन्स अँड गुड्स. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हेकल चेक करण्याची आवश्यकता नाही गुड्स वगैरे, आपण फक्त ईवे बिल आहे का नाही, ईवे बिल योग्य वाटत असेल आणि आपल्याला वाटत असेल की वॉचलिस्ट मध्ये सुद्धा नाहीये तर आपण ते नेक्स्ट व्हेकल इन्स्पेक्ट करणार आहे किंवा इंटरसेप्ट करणार आहे. व्हॅलिडिटी ऑफ ईवे बिल अंडर म्हणजे एक हा व्हॅलिडिटी वरती सुद्धा विचारणा करण्यात आलेला आहे. इश्यू आहे व्हॅलिडिटी म्हणजे कसं व्हॅलिडिटी काय आहे त्याची. तर व्हॅलिडिटी ऑफ ईवे बिल अंडर रूल 138(10) नुसार असं हे करण्यात आलेलं आहे की अप टू 200 किलोमीटर म्हणजे 200 किलोमीटर साठी. आता हे पहिले 100 होतं, 100 होतं, ते आता 200 किलोमीटर साठी 1 day इन केस अदर दॅन ODC म्हणजे ओव्हर डायमेन्शन कार्गो, जे काही मोठे ओव्हर डायमेन्शन कार्गो असतात म्हणजे ते सोडून जे आहेत त्या सर्वांना 200 किलोमीटर पर्यंत एक दिवस देण्यात आलेला आहे. फॉर एव्हरी 200 किलोमीटर वर पार्ट देअर आफ्टर साठी 1 day अदर दॅन ODC ओव्हर डायमेन्शन कार्गोसाठी म्हणजे एका दिवसासाठी 200 किलोमीटर म्हणजे 200 दिवसासाठी एक दिवस आणि प्रत्येक 200 दिवस नंतर साठी ऍडिशनल एक दिवस असं प्रोव्हिजन आहे. अप टू 20 किलोमीटर जी आहे ती 1 day इन केस ऑफ द ओव्हर डायमेन्शन कार्गो. जर ती ODC ओव्हर डायमेन्शन कार्गो जे आपण बघतो मोठे मोठे ट्रक असतात की ज्याच्या डायमेन्शन पेक्षा जास्त त्याच्यामध्ये हे ठेवलेले आहेत, मशिनरीज असतील किंवा दुसरे काही पार्ट्स असतील तर त्यासाठी आपण 20 किलोमीटर एका दिवसासाठी आहे प्रोव्हिजन. आणि फॉर एव्हरी 20 किलोमीटर वर पार्ट देअर आफ्टर 1 additional day इन केस ऑफ द ओव्हर डायमेन्शन कार्गो. आणि त्याला प्रत्येक नेक्स्ट 20 किलोमीटर साठी 1 additional day मिळणार आहे. आता एक्सपायरी अँड एक्सटेन्शन ऑफ ईवे बिल आपल्याला एक्सटेन्शन वरती विचारण्यात आलेलं आहे की एक्सटेन्शन ऑफ ईवे बिल मीन्स काय आहे, कसं आहे. तर एक्सटेन्शनची प्रोव्हिजन अंडर रूल 138(10) नुसार सांगितलेले आहे की देयर इज एन ऑप्शन अंडर ईवे बिल टू एक्सटेंड द व्हॅलिडिटी पिरियड. म्हणजे प्रत्येक जे काही ईवे बिल ज्यांनी जनरेट केलेलं आहे, जनरेटर ऑफ द ईवे बिलला ऑप्शन आहे की एक्सटेन्शनचा. This option is available for extension of e-way bill before 8 hours and after 8 hours of the expiry of the validity. हे महत्वाचं आहे की बऱ्याच लोकांना काय असतं की माहितच नसतं की एक्सटेन्शन कधी करायचं. एक्सपायर झाल्यानंतर 8 तास आणि एक्सपायर होण्याच्या 8 तास अगोदर असा 16 तासाचा त्याला कालावधी मिळणार आहे एक्सटेन्शन साठी. कारण त्या पिरियड मध्ये त्याला माहित आहे की काय कुठली जर त्याला काय म्हणजे काही कारणास्तव त्याचे व्हेकल मूव्ह होणार नाही तर तो एक्सटेन्शन करू शकतो. ट्रान्सपोर्टर विल एंटर द ईवे बिल नंबर. काय करावं लागेल त्याला ईवे बिल नंबर टाकायचा आहे आणि एंटर द रिझन फॉर द रिक्वेस्टिंग द एक्सटेन्शन फ्रॉम प्लेस म्हणजे करंट प्लेस आणि अप्रॉक्सिमेट डिस्टन्स टू ट्रॅव्हल अँड पार्ट बी डिटेल्स.
म्हणजे काय होणार आहे की त्याला जर असं वाटलं की त्याची गाडी काही कारणास्तव खराब झालेला आहे किंवा काही स्ट्राईक आहे त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही वगैरे, तर त्या कारणास्तव तो एक्सटेन्शन करू शकणार आहे पार्ट बी, परंतु त्याला पुढचा व्हॅलिडिटी पिरियड हे करंट प्लेस पासून जो काही डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत मिळणार आहे त्याला, तेवढ्या डिस्टन्स साठी. It may be noted that he cannot be changed the details of part A. He will get the extended validity based on the remaining distance to travel. त्याला पार्ट ए मध्ये काही चेंज करता येणार नाही. आपण मगाशी बघितलेले पार्ट ए काय आहे, पार्ट बी काय आहे. पार्ट ए म्हणजे बाकीचे सर्व डिटेल्स म्हणजे कमोडिटी, टॅक्स वगैरे सगळं, आणि पार्ट बी मध्ये फक्त व्हेकल डिटेल्स असतं, तर त्यामुळे फक्त त्याला पार्ट बी चेंज करता येणार आहे या कंडिशन मध्ये. परत आपल्याला एक इश्यू ही करण्यात आला की बिल टू शिफ्ट वगैरे काय असतं आहे. तर बघा, ह्या बिल टू शिफ्ट मध्ये काय की 4 कन्सेप्ट आहेत. एक तर रेग्युलर जे काय गुड्स किंवा इनवॉइसेस इश्यू होणार आहेत त्यानुसार, एक बिल टू शिफ्ट टू एक असतं, बिल फ्रॉम डिस्पॅच फ्रॉम एक आहे, आणि कॉम्बिनेशन ऑफ बोथ आहे. मी फर्स्ट सांगतो की रेग्युलर म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये 2 पार्टी इन्व्हॉल्व आहेत आणि डायरेक्टली बिल आणि गुड्सची मुवमेंट त्याच्यातूनच होणार आहे. ते रेग्युलर म्हणजे जे काय आपलं रेग्युलर ट्रान्झॅक्शन होणार आहे. ह्याच्यामध्ये काय रेग्युलर मध्ये की कन्सायनी अँड कन्सायनर जे आहेत ना, ते ह्या 2 पार्टी असतील. दॅट इज द बिल अँड द गुड मुवमेंट फ्रॉम कन्सायनर टू कन्सायनी टेक्स प्लेस डायरेक्टली, हे आपले रेग्युलर असणार. तर बिल टू शिफ्ट टू मध्ये काय असणार की याच्यामध्ये 3 पार्टी इन्व्हॉल्व असतात. बिलिंग टेक्स प्लेस बिटवीन कन्सायनर अँड कन्सायनी, but the goods move from consignor to the third party as per the request of the consignor. म्हणजे ए बी सी आहेत. ए ने बी ला इनवॉइस दिलेला आहे, माल विकलेला आहे, परंतु बी काय म्हणतो, माल माझ्याकडे नंतर डायरेक्ट सी ला पोचवा, तो बिल टू शिफ्ट असतोय. थर्ड आहे की बिल फ्रॉम डिस्पॅच फ्रॉम, ह्याच्यामध्ये सुद्धा 3 पार्टी इन्व्हॉल्व आहेत. Billing takes place between consignor and consignee, but the goods are moved by the consignor from the third party to the consignee. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे की बी सी ह्या 3 आहेत. तर ए बी सी, ए काय करतोय की बी ला इनवॉइस देतोय, परंतु गुड्सची मुवमेंट काय होतीये त्याच्याकडून न होता थर्ड कडून डायरेक्टली बी कडे होते आहे. असं बिल फ्रॉम डिस्पॅच फ्रॉम आहे, म्हणजे त्याच्या प्लेस ऑफ बिझनेस मधून न होता दुसऱ्या गोडाऊन मधून किंवा जिथं माल त्याचा असेल तिथून होते आहे. तिसऱ्यामध्ये काय कॉम्बिनेशन ऑफ बोथ, याच्यामध्ये 4 पार्टीज इन्व्हॉल्व आहेत. बिलिंग टेक्स प्लेस बिटवीन कन्सायनर अँड कन्सायनी, बट द गुड्स आर मूव्ड बाय द कन्सायनर फ्रॉम द थर्ड पार्टी टू द फोर्थ पार्टी ऍज पर द कन्सायनीज रिक्वेस्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये 4 पार्टी इन्व्हॉल्व आहेत, ए बी सी डी. ए न बी ला इनवॉइस इश्यू केलेला आहे, परंतु बी आणि ए काय करताय की सी कडून डी कडे माल पोचव, असं त्यांचं अग्रीमेंट आहे किंवा ही आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ड्युरिंग इंटरसेप्शन पाहिजे आहेत. कारण कसं होतं की आपण काय म्हणतो की ईवे बिल मध्ये काय की इनवॉइस मध्ये माल इथून इथं दाखवलेला आहे, परंतु ईवे बिल मध्ये तसं बिल टू शिफ्ट दुसरीकडे असेल, आपण ज्या स्पॉटला इंटरसेप्ट केलेला असेल तर तो स्पॉट म्हणजे त्यावेळेस ती कंडिशन योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपल्याला हे बिल टू शिफ्ट टू कन्सेप्ट माहित असावा. नंतर कॅन्सलेशन ऑफ ई वे बिल हा एक इश्यू विचारण्यात आलाय की काय आहे. तर कॅन्सलेशन कोणत्या कंडिशन मध्ये किंवा कसं त्याचे रूल मध्ये अंडर रूल 138(9) मध्ये काय प्रस्ताव केलेला आहे की द ई वे बिल once generated cannot be edited or modified, only part B can be updated to it. एकदा ई-वे बिल जनरेट झाल्यानंतर पार्ट ए मध्ये काहीही चेंज होणार नाहीये, फक्त पार्ट बी त्याचं मॉडिफाय पार्ट बी अपलोड होऊ शकतं फक्त नंतर. त्यामध्ये काय, तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला कॅन्सलेशन प्रोव्हिजनचं यूज करावा लागतो किंवा यूज होतो. इफ ई-वे बिल इज जनरेटेड विथ रॉंग इन्फॉर्मेशन इट कॅन बी कॅन्सल्ड अँड जनरेटेड फ्रेशली. आपल्याला वाटलं की ई-वे बिल चुकलेलं आहे तर त्यांनी कॅन्सल करावं आणि फ्रेश ई-वे बिल जनरेट करावं, परंतु याच्यामध्ये असं आहे की कॅन्सलेशन इज रिक्वायर्ड टू बी डन विदिन 24 hours फ्रॉम द टाइम ऑफ जनरेशन. जनरेशन झाल्यानंतर 24 तासामध्येच ते कॅन्सल होणार आहे, नाहीतर होणार नाही. नेक्स्ट इश्यू कम्युनिकेट केला गेलेला आहे की रिजेक्शन ऑफ ई-वे बिल, म्हणजे रिजेक्शनच्या प्रोव्हिजन्स काय आहेत. अंडर रूल 138(12) नुसार रिजेक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, the person who causes transport of goods shall generate the e-way bill specifying
द डिटेल्स ऑफ अदर पर्सन ॲज ए रिसिपिएंट ऑफ गुड्स. मीन्स जो पर्सन ईवे बिल जनरेट करणार आहे, ज्या कन्सायनरने कन्सायनीसाठी जनरेट केलेला आहे, जो ईवे बिल जनरेट करणार आहे त्याला ईवे बिल कॅन्सल करता येणार नाही. फर्स्ट गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी जो ज्यासाठी ईवे बिल जनरेट करण्यात आहे तर त्याच्याकडे ते तो ईवे बिल रिजेक्ट करू शकतो. कसं? देयर इज अ प्रोव्हिजन इन द कॉमन पोर्टल फॉर द अदर पार्टी टू सी द ईवे बिल जनरेटेड अगेन्स्ट हिज हर GSTIN. मीन्स काय की आपल्यासाठी जर कोणी ईवे बिल जनरेट केले असेल तर एक मेसेज येणार आहे की ते बाबा ईवे बिल असं जनरेट केलंय तुझ्या GSTIN वरती. As the other party, one can communicate the acceptance or rejections of such consignments specified in ईवे बिल. त्याला जर माहित असेल की हा आपल्यासाठी ईवे बिल जनरेट केलेलं आहे तर इट्स ओके, ती गुड्सची मुवमेंट स्टार्ट होईल आणि त्याला पोहोचतील. परंतु इफ द ॲक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन इज नॉट कम्युनिकेटेड विदिन 72 hours फ्रॉम द टाइम ऑफ जनरेशन ऑफ ईवे बिल, इट इज डीम्ड दॅट ही कॅन ॲक्सेप्ट द डिटेल्स. म्हणजेच काय तर आपल्याला जर ती रिजेक्ट करायची असेल किंवा मी जनरेटच केलेलं नसेल तर त्या कंडिशन मध्ये विदिन 24 hours मला रिजेक्शन करावं लागले ईवे बिल, किंवा ते रिजेक्शन माझ्याकडून झालं नाही तर ती ॲक्सेप्टन्स ऑफ द ईवे बिल असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 72 hours मध्ये रिजेक्शन करायचं असेल तर ती प्रोव्हिजन हे सांगते. त्यानंतर हे एक विचारण्यात आलेलं की फॉर्म ईवे बिल 03 काय आहे, ते भरणं कंपल्सरी आहे का वगैरे विचारण्यात आलेलं आहे. काय ईवे बिल पोर्टल अपडेटिंग ऑफ द डिटेन व्हेकल ईवे बिल 03 असा एक इश्यू विचारण्यात आला आहे की ऍज पर रूल 138C नुसार आपण जे काही इंटरसेप्शन करणार आहे, इंटरसेप्शन झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक प्रॉपर ऑफिसरला ईवे बिल 03 हे आपल्या ऑफिसर्स MIS ईवे बिल पोर्टलला जाऊन भरणं आवश्यक आहे. पार्ट ए तो विदिन 24 hours भरतो आणि पार्ट बी तो 3 days मध्ये भरू शकतो. अशा प्रोव्हिजन्स आहेत. समरी रिपोर्ट ऑफ एव्हरी इन्स्पेक्शन ऑफ गुड्स in transit shall be recorded online by the proper officer in part A of form GST ईवे बिल 03 within 24 hours of inspection, and the final report in form B of form GST ईवे बिल 03 shall be recorded within 3 days of such inspection. म्हणजे पार्ट ए मध्ये काय व्हेकल डिटेल्स वगैरे सर्व आहेत. पार्ट बी म्हणजे त्याचे डिटेल्स ऑफ टॅक्स पेनल्टी जे आहेत ते आहेत. तर ते विदिन 24 hours आणि 3 days मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी रिस्पेक्टिव्हली भरणे अपेक्षित आहे. आणि ते ईवे बिल ऑफिसर्स पोर्टलवरून ऑफिसरने भरायचं आहे आफ्टर इंटरसेप्शन. त्यानंतर व्हॅल्युएशनचा एक पॉइंट कम्युनिकेट करण्याला आहे की व्हॅल्युएशन ऑफ द गुड्स ऑफ द डिटेन व्हेकल ड्युरिंग इंटरसेप्शन. तर कसं करायचं आहे तर व्हॅल्युएशन ऑफ द गुड्स कवर्ड अंडर GST कॅन बी डन इन टर्म्स ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 4 ऑफ द MGST रूल्स. The determination of the value of the goods may be done by using rule 27 to 38 in sequential manner. Means रूल 27 ते 31 मध्ये व्हॅल्युएशन कसं करायचं आहे गुड्सचं ते सगळं डिस्क्राईब केलेलं आहे. तुम्हाला ते सिक्वेन्शियल मॅनरने करायचं आहे. सिक्वेन्शियल मॅनर म्हणजे कसं आहे की फॉर एक्झाम्पल इफ द व्हॅल्यू ऑफ द सप्लाय ऑफ गुड्स इज नॉट known first, it should be determined as per the rule 27, and if the value cannot be determined using rule 27, then rule 28 may be used. This has to be done in a sequential manner. 27 रूल नुसार जर आपल्याला ते त्याचं व्हॅल्युएशन 27 मध्ये काय सांगितलेलं की बाबा मार्केट व्हॅल्यू नुसार करा, परंतु त्यानुसार आपल्याला नाही जमत असेल तर नेक्स्ट 28 ला जा. 28 नुसार काय असेल एजंट थ्रू किंवा हे करा. 28 सुद्धा नसेल तर 29, 30, 31 मध्ये जे डीम फिट बसेल त्यानुसार व्हॅल्युएशन करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय एखाद्या वेळेस आपल्याला व्हॅल्युएशनची आवश्यकता असेल तर रूल 27 to 31 हे महत्वाचं आहे की आपल्याला ह्यानुसार व्हॅल्युएशन करायचं आहे. आता हे आपले आज क्वेश्चन्स जे कम्युनिकेट केलेले आहेत ते पूर्ण आपण कव्हर केलेले आहेत. याबरोबरच आपण एक खूप महत्वाचे रिपोर्ट्स NIC ने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ऑन ईवे बिल ते पाहणार आहे की याच्यामध्ये 4 प्रकारचे रिपोर्ट्स NIC ने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ईवे बिल RFID इंटिग्रेशन रिपोर्ट्स. हे रिपोर्ट्स तुम्हाला ऍट द टाइम ऑफ इंटरसेप्शन पण यूज होणार आहेत आणि ऍट द टाइम ऑफ ऑडिट प्रोसिडिंग्स खूप यूज होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह विजिलन्सचे रिपोर्ट आहेत. ईवे बिल आणि RFID इंटिग्रेशन केल्यामुळे
रिपोर्ट्स आहेत हे 4, आता 5 रिपोर्ट झालेले आहेत. आता लेटेस्टली 2 दिवसापूर्वी अजून एक ऑन जीएसटी रिलीज केलेला आहे. याच्यामध्ये एक लाईव्ह विजिलन्स ऑन ई-वे बिल, ऑन व्हेकल बिटवीन डेट्स आणि ऑन जीएसटी असे 4 रिपोर्ट आहेत. आपण ते रिपोर्ट्स आता डायरेक्टली त्याचं प्रात्यक्षिकच बघू, म्हणजे ते लक्षात येईल आपल्याला. हे बघा, MIS ऑफिसर्स ई-वे बिल सिस्टीम वरती आपल्याला ना सेकंड बघा हे न्यू फ्लॅश होत आहे RFID व्हेकल रिलेटेड रिपोर्ट्स. ह्याच्यामध्ये मेन काय आहे की आपल्याला गुड्सची मुवमेंट झाली आहे किंवा नाही आहे समजणार आहे. हे कन्सेप्ट काय आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये कसं केलेलं आहे की NIC ने म्हणजे RFID म्हणजे आपले फास्टॅग आणि ई-वे बिल सिस्टीम, ई-वे बिल हे इंटिग्रेट केलेलं आहे. तर ह्यानुसार बघा, ई-वे बिल सिस्टीम प्लस फास्टॅग RFID स्क्रीनवरती दिसत असेल. ह्याच्यामध्ये काय आहे की टोल नाक्यावरती एखादी व्हेकल पास झाल्यानंतर त्याचा जो काही इन्फॉर्मेशन आहे फास्टॅग आणि RFID सिस्टीमची, ती ई-वे बिल सिस्टीमला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्यानुसार डेटा प्रोसेसिंग होऊन इन्फॉर्मेशन हे आपल्याला एक तर विजिलन्स ऑफिसर किंवा एन्फोर्समेंट अँड ऑडिट ऑफिसर असेल त्यांना पास होणार आहे. विजिलन्स ऑफिसर म्हणजे इथं असं कन्सिडर केलेलं की जे आपले इंटरसेप्शन करणारे ऑफिसर्स आहेत, प्रॉपर ऑफिसर्स सगळे मोबाईल वरती सुद्धा हे मी आता जे रिपोर्ट दाखवेल ते त्यांना अवेलेबल आहेत. आणि एन्फोर्समेंट आणि ऑडिट ऑफिसर जे आपण बाकीचे सर्व नोडल ऑफिसर आहेत त्यांना हे रिपोर्ट्स अवेलेबल होणार आहेत. आता फर्स्ट एक एक रिपोर्ट मी सांगतो तुम्हाला. पहिला आहे लाईव्ह विजिलन्स. लाईव्ह विजिलन्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जे काही टोटल 800 प्लस ऑल इंडिया त्यांनी जे काही टोल नाके आहेत ते फास्टॅग म्हणजे जे काही फास्टॅग आणि ई-वे बिलचे इंटिग्रेशन पूर्ण झालेलं आहे. त्यानुसार त्यांनी काय महाराष्ट्रातले जे काही टोल्स आहेत हे तर 74 प्लस टोल्स आहेत महाराष्ट्राचे. हे ह्यावरती आपण हे सर्व इंटिग्रेट झाल्यामुळे ह्या टोलची मुवमेंट ऑफ द गुड आपल्याला समजणार आहे. फॉर एक्झाम्पल मी आता इथला एक टोल घेतो कोणताही, आणेवाडी टोल घेतो NH4 वरती, म्हणजे बँगलोर मुंबई पुणे हायवे वरती आहे. ह्या टोल वरती आपल्याला डायरेक्शन म्हणजे कोणत्या डायरेक्शनने मुवमेंट पाहिजे आपल्याला, ईस्ट पाहिजे का वेस्ट पाहिजे ते आपण सिलेक्ट करू शकतो. मी समजा ईस्ट सिलेक्ट केली आणि आपल्याला त्यातून मुवमेंटचे किती लास्ट 30 मिनिट्सचे पाहिजेत, 1 आवरचे, 2 आवरचे, 3 आवरचे, मीन्स मला वाटतं एक 15 मिनिटाचाच लॅग आहे. म्हणजे लास्ट 15 मिनिटापासूनचा पूर्ण डेटा ह्याच्यावरती अवेलेबल आहे. मी 1 आवर सिलेक्ट करतो. ह्याच्यामध्ये बघा आपल्याला हे व्हेकल म्हणजे पूर्ण लिस्ट आली. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचेच व्हेकल दाखवले जातात. एक नो ई-वे बिल, ज्याच्याकडे ई-वे बिल नाही ते एक व्हेकल दाखवणार आहे. आणि दुसरं क्रिटिकल एचेशन. क्रिटिकल एचेशन म्हणजे मगाशी आपण वॉच लिस्ट रिपोर्ट्स बघितले त्यातली एचेशन म्हणजे आपण जे काही कमोडिटी ऍड केलेलं आहे तिथं रिस्की कमोडिटीज म्हणून, तर त्या रिस्की कमोडिटीज ज्या ई-वे बिल मध्ये असेल आणि ती व्हेकल जे पास होणार आहे टोलवरून त्या सगळ्याची आपल्याला लिस्ट येणार आहे. आपलं समजा इंटरसेप्शन तिथं चालू असेल, कदाचित काय आहे की आपण टोललाच करतो. इन फ्युचर आपला आहे प्लॅन की आपण समजा टोल पासून 1 किलोमीटर 2 किलोमीटर 1 तास अंतरावरती, अर्धा तास अंतरावरती लावल्यानंतर आपल्याला फक्त ह्याच व्हेकल इंटरसेप्ट करता येतील. प्रत्येक व्हेकल इंटरसेप्ट करण्यापेक्षा ज्या व्हेकल मध्ये आपल्याला म्हणजे ह्या रिपोर्ट लाईव्ह चेकिंग ऑफ ई-वे बिल नुसार जे काही विजिलन्स रिपोर्ट नुसार हे केलेलं आहे ते आपण व्हेकल बघू शकतो. ह्यामध्ये बघा पूर्ण आहे. आता समजा 18 तारीख आज आहे ना, 16 आता वाजलेले 4:01, तर लास्ट जे आहे व्हेकल पास झालेली ते 15:42 म्हणजे आपल्याला 3:42 ची व्हेकल दिसते आपल्याला कर्नाटका व्हेकल. दे बघा
आणि ह्याच्यावरून आपल्याला ईव्ही बिल पण समजतं. ईव्ही बिलला क्लिक केलं तर आपण ते ईव्ही बिल डिटेल सुद्धा पाहू शकणार आहे. हे ते ईव्ही बिल डिटेल्स आहेत ते जे की 16 निघाल्या 19 पर्यंत व्हॅलिड आहे. सिमागो पासून साताऱ्यापर्यंत ती येत आहे अशी ही व्हेकल आहे. आणि त्याने कोणते टोल पास केलेले आहेत हे राईट हँड साइडला, लेफ्ट हँड साइडला त्याचे ईव्ही बिल डिटेल्स दिसत आहेत आपल्याला. ईव्ही बिल डिटेल्स, व्हेकल डिटेल्स, खाली कोणते टोल प्लाझा पास केलेले आहेत ते, आणि राईट साइडला त्याचा जीपीएस मॅप दिसतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हेकल पास केलेले टोल दिसतात. 2 स्पॉट आहेत, एक ग्रीन स्पॉट आणि एक रेड स्पॉट. ग्रीन स्पॉट पासून त्यांनी मुवमेंट स्टार्ट केलेले आहे. रेड स्पॉटला येऊन तो थांबणार आहे. आणि जे काही ब्ल्यू स्पॉट दिसत आहेत असे फुग्यांचे बलून सारखे, ते टोल प्लास करून आलेले आहेत. ग्रीन आणि रेड हे 2 डिस्टन्स, म्हणजे ईव्ही बिल ज्या डेस्टिनेशन साठी किंवा ज्या प्लेस साठी जनरेट झालेले ते डिटेल्स आहेत. हा फर्स्ट रिपोर्ट आहे. म्हणजे फर्स्ट रिपोर्ट मध्ये आपल्याला काय लाईव्ह व्हिजिलन्स, एखाद्या टोल वरती त्या गुड्स म्हणजे कोणते कोणते ट्रक गेलेले जे, आणि नो ईव्ही बिलचे एक आहे की ज्यामध्ये ईव्ही बिलच नाही आहेत असे एक दाखवले गेले. त्यामध्ये 2 असतील ट्रक्स, एक तर एमटी असू शकेल किंवा एक्झम्प्टेड असू शकेल, तर ते पाहणे आपलं अपेक्षित आहे जर नो ईव्ही बिल असेल. तिसरं असेल की त्याच्याकडे गुड्स आहेत परंतु ईव्ही बिल नाही आहे. दुसरा रिपोर्ट आहे फॉर ईव्ही बिल. आपल्याकडे एखादा ईव्ही बिल असेल, त्या ईव्ही बिलचे डिटेल्स आपण ह्या लाईव्ह व्हिजिलन्स ह्या RFID रिपोर्ट्स नुसार पाहू शकणार आहे. त्यासाठी मी एक सॅम्पल GSTN घेतो. आपण आता ईव्ही बिल नुसार पाहणार आहे. तर ईव्ही बिल घेतो मी. एक ईव्ही बिल नंबर आहे, 4 तारखेचा हा ईव्ही बिल नंबर आहे. आपल्याकडे एखादा ईव्ही बिल असेल तर त्याचे पूर्ण डिटेल्स आपल्याला आपण या रिपोर्ट्स मधून पाहू शकणार आहे. हे बघा, आता हे हा जो ईव्ही बिल आहे ते काय आपल्याला रिप्रेझेंट किंवा दाखवत आहे, तर डिटेल्स ऑफ ईव्ही बिल. ईव्ही बिल नंबर आहे जो मी टाकलेला आहे. ईव्ही बिल डेट 4 ऑगस्टचं हे ईव्ही बिल आहे. व्हॅलिड 9 ऑगस्ट पर्यंत व्हॅलिड होतं ईव्ही बिल. फ्रॉम टू पिनकोड त्यांनी दाखवलेला आहे. रांजणगाव टू बँगलोर असं हे ईव्ही बिल आहे. मग हे बघा, रांजणगाव म्हणजे आपल्याला हा जो ग्रीन स्पॉट दिसतो आहे तो रांजणगावचा आहे, आणि रेड स्पॉट आहे तो बँगलोरचा आहे. ह्या 2 स्पॉट मधून साठी तो ईव्ही बिल जनरेट झालेला. आणि ते इथं खूप स्मॉल ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. इथं बघा, हे ब्ल्यू स्पॉट आहे ते T1, T2, T3, T4, T5 असं हे केलेलं, म्हणजे त्यांनी कोणते कोणते टोल पास केलेले आहेत ते सुद्धा डिटेल्स आपल्याला ह्याच्यामध्ये कॅच झालेले आहेत, जे लेफ्ट हँड साइडला आपल्याला त्यांनी दाखवलेले आहेत की कोणते कोणते टोल्स त्याने कोणत्या दिवसाने किती वाजता पास केलेले आहेत हे आपल्याला ह्याच्यावरून सिद्ध होत आहे. म्हणजे एखादी गुडची मुवमेंट झाली आहे का नाही आहे हे आपण ह्याच्यावरून सिद्ध करू शकणार आहे. हे ऑन ईव्ही बिल नुसार, ईव्ही बिल असेल तर. तसाच तिसरा रिपोर्ट आहे आपल्याकडे की फॉर व्हेकल. एखादा व्हेकल आपल्याकडे आहे, त्या व्हेकलने एखादा हे गुड्स म्हणजे नेले आहेत किंवा नाही आहेत हे सुद्धा आपण प्रूव्ह करणार. आता हीच व्हेकल घेतो आपल्याला, कारण आता हे ईव्ही बिल माहित आहे आपल्याला, तर ते आपल्याला डिटेल्स समजून जाईल याचे. आता ह्या व्हेकल नुसार लास्ट 10 टोल प्लाझास पास, म्हणजे आपल्याला जर समजा लाईव्ह व्हिजिलन्स नुसार समजा आपण फील्ड वरती आहे आणि आपल्याला एखाद्या व्हेकलची मुवमेंट पाहायची, तर लास्ट 10 टोल नाके कोणते पास केलेले आहेत त्याने ते आपल्याला ह्यामध्ये समजणार आहे. बघा, त्याने लास्ट 10 म्हणजे 14 तारखेपासून 16 तारखेपर्यंत त्याने हे टोल नाके पास केलेले आहेत. मीन्स बिजापूर आहे, मंद्रुप आहे, तमालवाडी, येडशी असे करत मंदाल टोल प्लाझा शेवटचा आहे. असं म्हणजे 16 तारखेपासून याची मुवमेंट झालेली नाही थोडक्यात. असं मीन्स आपण व्हेकल नंबर नुसार त्याचे लास्ट 10 टोल प्लाझास काढू शकतो. तसेच दुसरा एक व्हेकलचाच रिपोर्ट आहे फॉर व्हेकल बिटवीन डेट्स. म्हणजे आपण एखाद्या व्हेकलचं ईव्ही बिल जनरेशन पाहू शकतो की याने ईव्ही बिल ह्या डेट साठी कोणते कोणते ईव्ही बिल जनरेट केलेत. फॉर एक्झाम्पल आता आपण
जो जे ही व्हेकल आहे त्याने ईवे बिल जनरेट केलेलं होतं ते कोणत्यासाठी 4 तारखेसाठी जनरेट केलेलं ते पाहू आपण. 4 तारीख जर सिलेक्ट केली इथं, हे डिटेल्स मिळाले आपल्याला त्याचे की लेफ्ट हँड साइडला त्याने बघा 2 ईवे बिल नंबर दिसत आहेत आपल्याला. सेम ईवे बिल नंबर आहेत आणि ते सेम याच्यासाठी म्हणजे 2 ईवे बिल त्यांनी काढले, 2 मला असतील त्याच्यामध्ये आणि ह्याचे सगळे डिटेल्स मिळाले आहेत. आपण ईवे बिल वरती क्लिक केल्यानंतर ते ईवे बिलचे डिटेल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असं आपण फॉर व्हेकल बिटवीन डेट सुद्धा हे करणार आहे. आणि हा फॉर जीएसटीएन सुद्धा नवीन ऍड करण्यात आले की एखाद्या जीएसटीएन साठी ईवे बिल जनरेशन किती झालेले आहेत. आता मी एक जीएसटीएन घेतो कोणता तरी. हे बघा आता 17 तारखेचं जीएसटीएन त्यांनी हे केलेले आहेत की 17 तारखेला त्याने एवढे ईवे बिल जनरेट केलेले आहेत ह्या जीएसटीएनने. आपण तेही व्हेरीफाय करू शकतो की जीएसटीएन त्याने जनरेट केलेलं आहे तर ते कोण बाहेर आहे, असेसिबल व्हॅल्यू काय आहे, टॅक्स व्हॅल्यू काय आहे वगैरे वगैरे. तसेच या रिपोर्टचा फार महत्वाचा उपयोग म्हणजे कसं आहे की एखादी मुवमेंटच झाली नाही तर ती कशी प्रूव्ह करणार. तर मी फॉर एक्झाम्पल दाखवतो. मी आता जस्ट जुलैचे काही रिपोर्ट डाउनलोड केले जे न्यूली रजिस्टर्ड टॅक्स पेअर आहेत म्हणजे ह्यूज ईवे बिल काढतात. आता ह्याच्यामध्ये बघा मला आढळलं की आता हा जो आहे डीलर त्याने जवळजवळ 26 कोटीची ईवे बिल काढलेले आहेत 15 दिवसामध्ये जुलैच्या. तर आपण काय केलंय की तो खरा आहे नाही त्यासाठी आता त्याचा ईवे बिल घेऊ. फर्स्ट ईवे बिल जे आहे त्याचं 29/7चं, तर त्या ईवे बिल नुसार आपण त्याची मुवमेंट झाली आहे नाही आहे आपण पाहू. या केसमध्ये काय करणार मी, आता माझ्याकडे ईवे बिल नंबर आहे तर मी ईवे बिल वरती जाईन. ईवे बिल वरती मी हे केलं, क्लिक केल्यानंतर गो बोलल्यानंतर बघा हे 2 मला गोष्टी याच्यामधून मिळाल्या. फर्स्ट गोष्ट लेफ्ट हँड साइडला मला एक ईवे बिल डिटेल्स मिळाले त्याचे की 29/7चं ईवे बिल आहे हे आणि ते 5 ऑगस्ट पर्यंत व्हॅलिड आहे. मुंबई पासून ते विलानकुरीची म्हणजे हे मला वाटतं तमिळनाडूला गेलेला आहे माल. त्याच्यामध्ये कमॉडिटी आहे स्टेनलेस स्टील आणि 78 लाखाचा माल आहे तो जवळजवळ. तर ह्याच्यामध्ये काय जाणवते बघा लेफ्ट हँड साइडला आपल्याला दिसत आहे की हे जे टोल डिटेल्स पास बाय द व्हेकल, ह्या व्हेकलने एकही टोल नाका पास केलेला नाही लेफ्ट हँड साइडला. आणि आपल्याला हे जे काही जीपीएस माप आहे त्याच्यानुसार बघा 2 स्पॉट दिसत आहेत ग्रीन आणि रेड. हे ग्रीन रेड फक्त फ्रॉम टू म्हणजे प्लेस ऑफ डिस्पॅच अँड डेस्टिनेशन 2च गोष्टी ते दाखवतंय. त्याच्यामध्ये जे काही टोल नाके पास झालेले होते ते कुठेही एकही टोल नाका पास झाला नाही म्हणजे एकही तर T1 T2 T3 आपल्याला दिसलेलं नाही. याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो की ह्या गुड्सची मुवमेंटच झालेली नाही, हे बोगस किंवा आपण नॉन युनायन टॅक्सपेअर आहे त्यातला हा प्रकार आहे आणि हे याच्यावरून सिद्ध होत आहे. हे झालं. तसंच आपण व्हेकलचं सुद्धा काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आता ती आहे त्याची व्हेकल समजा आपल्याकडे हे ईवे बिल नंबर आहे त्याच्याऐवजी आपल्याकडे व्हेकल नंबर असेल की एखाद्या व्हेकलची मुवमेंट झाली आहे किंवा नाही आहे तर ते सुद्धा आपण काय करणार आहे की ती व्हेकल घेतली आपण त्या व्हेकल मध्ये गेलो आपण हो बोललो आपण तर ह्या व्हेकलने बघा लेटेस्ट टोल लिस्ट एकही टोल नाका पास केलेला नाही म्हणजे पाठीमागच्या 10 दिवसामध्ये. म्हणजे हा जो प्रकार आहे हा पूर्ण बोगस आहे. म्हणजे ह्या जो काही डीलर आहे टॅक्स पेअर काय नाव त्याचं रेऑन एंटरप्राइजेस रेनो एंटरप्राइजेसने जी काही बिल इश्यू केलेलं आहे ते बिल बोगस किंवा नॉन जेन्युइन आहे ते अजून सिद्ध होत. यासाठी हा रिपोर्ट फार महत्त्वाचा आहे. आपण आता हे 4 रिपोर्ट बघितलेले आहेत म्हणजे लाईव्ह विजिलन्स, ईवे बिल फॉर व्हेकल बिटवीन डेट्स अँड फॉर जीएसटीएम्स. तर ह्याचा वापर ऍट द टाइम ऑफ इंटरसेप्शन किंवा ऑडिटला व्हावा असं
सर्व युएबीएल टीमच्या अपेक्षा आहे. आणि ह्याच्याबद्दल अजून काही कुणाच्या क्युरी असतील, इश्यू असतील तर बोलू शकता, किंवा ट्रेनिंग ब्रांचला तुम्ही कम्युनिकेट करू शकता. हॅलो. धन्यवाद. देशमुख साहेब. हॅलो, हा बोला. हा, येस सर, येस. हॅलो सर, आवाज येतोय का? हो, येतोय, बोला, विचारा. हा, येतोय आवाज. हा सर, एखादी व्हेकल आम्ही इंटरसेप्ट केली, त्याच्यामध्ये असं आढळलं की ती ई कॉमर्स वाल्यांची व्हेकल आहे, म्हणजे फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनची. तर त्याच्यामध्ये कन्साइनमेंटची जे व्हॅल्यू असतात ते 50,000 किंवा 1 लाखापेक्षा जनरली कमी असतात. पण ऍज अ होल त्या कन्व्हेन्सची जर व्हॅल्यू बघितली तर ती बरीच मोठी असते, 10 लाख 15 लाख अशी असू शकते. तर त्याचा जो काही मागच्या वेळेस पण क्वेरी केली होती, तो सेक्शन जो आहे तो नोटिफाय झालेला नाही, म्हणून त्याच्यावरती आपण काही ऍक्शन घ्यायची नाही. मग त्याचा आता स्टेटस काय आहे? नाही, त्याला युएबीएलच लागत नाही. ओके. कोणतीही व्हॅल्यू बघा, दोन गोष्टी आहेत. एक जर इंट्रास्टेट असेल तर 1 लाखाच्या खालच्याला लागणार नाही मुवमेंट त्याची, आणि इंटरस्टेट असेल तर 50,000च्या खाली असेल तर त्याला लागणार नाही, किंवा म्हणजे वरती असेल तर लागेल. असं ह्या 2 गोष्टी आहेत. मग ते त्याचे जे काही कमी असेल, परंतु तुम्हाला जर इंटेन्शनली असं, आता हे बघा फ्लिपकार्ट ह्याच्यात तर लागणारच नाही, कारण ते कसं आहे की वेगळं आहे. परंतु तुम्हाला असं इंटेन्शनली वाटतंय की एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला विकलेलं, परंतु पर्पजफुली 4 इनवॉइसेस त्यांनी कमी अमाऊंटच्या तयार केलेल्या आहेत. येस. परंतु कन्सायनर आणि कन्सायनी हे सेमच आहेत, तर त्यामध्ये लागेल. तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता, त्याला क्वेरी करू शकता. परंतु बाकीचे जे आहेत ना, समजा एखादा ट्रान्सपोर्टर आहे, तो 10 जणांचा घेऊन जात आहे आणि त्याची 1 लाखापेक्षा कमी इंट्रास्टेट असेल आणि 1 लाखापेक्षा कमी व्हॅल्यू आहे, तर नाही लागणार त्याला युएबीएल. सब्जेक्ट टू त्याच्याकडे ते पुरावे पाहिजेत की बाबा मी 4 लोकांचा 5 लोकांचा माल घेऊन चाललेलो आणि हे त्याच्या 4 लोकांचे 5 लोकांचे टॅक्स इन्व्हॉइस किंवा डिलिव्हरी चलन. ओके सर. आता काय होतं माहिती आहे का, काही लोक काय करतात की 50,000पेक्षा कमी 1 लाखापेक्षा कमी असेल तरी युएबीएल काढतात. आता ते कसं आहे की ते त्यांचा इश्यू. बऱ्याचशा काय एमएनसी कंपनी असतील, मोठ्या कंपनी असतील, कितीचा कामाल असताना युएबीएल काढल्याशिवाय घेतच नाहीत त्या. असं आहे, त्यामुळे ते काढत असतात. सर, इथे कन्व्हेन्सची व्हॅल्यू मॅटर नाही करत, म्हणजे कन्व्हेन्सची व्हॅल्यूज मॅटर करते. कुणासाठी? कन्सायनर. येस, कन्साइनमेंट 50,000 किंवा 1 लाखाच्या पेक्षा कमी पाहिजे, हे महत्वाचं आहे. हा, म्हणजे तो इंट्रास्टेट साठी का इंटरस्टेट साठी, त्याच्यावरती ते डिसाइड होणार. ओके सर. हा, नमस्कार, मी बोडके बोलतो, डीसी नोडल 7. सर बोला ना. आम्ही आता फ्लिपकार्टची एक गाडी थांबवली होती मागच्या ड्राईव्ह मध्ये, आणि आमच्या असं लक्षात आलं की त्याच्याकडे टॅक्स इनवॉइस नसतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे टॅक्स इनवॉइस हे प्रत्येक जे कन्साइनमेंट आहे इंडिव्हिज्युअल कस्टमरची, त्याच्यामध्ये त्यांनी कॉपी ठेवलेली आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. तर ड्रायव्हरच्या जवळ फक्त एक एक्सेल सीट होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी समरी टाईप असं काहीतरी समरी वजा एक डॉक्युमेंट त्यांनी मेंटेन केलेलं होतं. तर ती कन्साइनमेंट आम्ही, म्हणजे ते व्हेकल आम्ही इंटरसेप्ट करून त्याला म्हणजे अडवलं, आणि ती गाडी आपल्याकडे जवळपास 4 दिवस होती. आणि त्याच्यानंतर एक कंपनीचे लोक आले आणि त्यांनी टॅक्स भरून नंतर ती गाडी आपण रिलीज केलेली आहे. कारण हे याच्याकरता करावं लागलं आपल्याला की त्यांच्याजवळ टॅक्स इनवॉइस नव्हते. तर हे जे ई कॉमर्स ऑपरेटर आहेत, तर यांनी टॅक्स इनवॉइस ड्रायव्हर जवळ कॅरी करणं आवश्यक आहे. तर काय होतं की आपण या मोठ्या कंपन्याच्या नाव अमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या नावाखाली हे लोक बाबा आपल्याला दाखवतात किंवा या कंपनीचा माल आहे म्हणून आपण थोडं दुर्लक्ष करतो किंवा तेवढं काळजीपूर्वक चेकिंग होत नाही. पण या लोकांनी ते बाकीचा कंप्लायन्स जो आहे तो करायला पाहिजे. म्हणजे जर 50,000च्या खाली जर असेल तर ई-वेबिलची आवश्यकता नाही, पण बाकीचा जो कंप्लायन्स आहे डॉक्युमेंट ठेवणे, म्हणजे ड्रायव्हर जवळ टॅक्स इनवॉइस, तर हे फिजिकल फॉर्म मध्ये बघायला पाहिजे आपण, असं माझं मत आहे. नाही सर, ते बघायला पाहिजे. इव्हन समजा आता कालचं एक मागच्या आठवड्याचं उदाहरण आहे, त्याच्याकडे इनवॉइस जरी असेल तरी सुद्धा ते इनवॉइस म्हणजे बरोबर आहे. आता बघा, एक आपण टाईल्सची गाडी पकडली, त्याच्यामध्ये त्याचं 90,000चं इनवॉइस होतं,
आता ते गाडी 90,000ची इनवॉइस आहे, तर ऍक्च्युली गाडी 15 टनाची गाडी 90,000 कसं, म्हणून ऑफिसरनं ते इंटरसेप्ट केलं, डिटेन केल्यानंतर त्याने 1,15,000 रुपये टॅक्स भरला. म्हणजे ती व्हॅल्युएशन ते काय करतात की कमी दाखवतात, म्हणजे जरी 50,000 1 लाखापेक्षा कमी असलेला डाऊट आला तर आपण ते सुद्धा हे करू शकतो. हॅलो धोमकर साहेब. हा सर. डोके बोलतोय. दीपक जाधव, बोडके साहेब, दीपक जाधव बोलतो. हा सर. हा, तुम्ही जो मुद्दा काढला तो एकदम बरोबर आहे. समजा आता आपल्याला इन्स्ट्रक्शन जरी असले, आपल्याला ई-वे बिल आहे का नाही तेवढं बघायचं. आता तुम्ही दिलेल्या उदाहरणार्थ त्याच्याकडे ई-वे बिल नाही, बट जरी कन्साइनमेंट 50,000च्या खालचा असेल किंवा 1 लाखाच्या खालचा असेल, तर बाकीचे रिलेव्हंट डॉक्युमेंट जस्ट लाईक बिल, टॅक्स इनवॉइस किंवा डिलिव्हरी चालान, हे त्याच्याकडे त्या मालाचा आयडेंटिफायर पाहिजे. जसं आपण चांदीच्या गाडीमध्ये एका प्रकरणात झालं होतं, त्याला तर ई-वे बिल एक्झाम्प्टेडच आहे ते, बरोबर आहे. पण त्याच्याकडे दुसरं कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं की तो सिद्ध करू शकत होता की हा माल हा आहे म्हणून. बोडके साहेब म्हणतात ते बरोबर आहे. विदाउट कमिंग अंडर प्रेशर, जरी ई-वे बिल लागत नसलं तरी इतर डॉक्युमेंट त्याच्यासोबत पाहिजे. म्हणजे तू क्वेश्चन करू शकतो आपला प्रॉपर ऑफिसर, हे डॉक्युमेंट कुठे आहे बाबा, कुठे आहे. येस सर, येस सर, व्हेरी ट्रू. माल 50,000च्या आत आहे हे सिद्ध करणार एकच डॉक्युमेंट असू शकतं, इनवॉइस. पण तो असा दुसरी काय प्रूफ देणार की हा माझा माल 50,000च्या खाली आहे म्हणून, किंवा 1 लाखाच्या खाली आहे. बरोबर ना झोमकर? बरोबर. येस येस. धोमकर साहेब. हा साहेब. हा, डोके बोलतोय. ते सर. मागे जे आपण डिस्कस केलं होतं की अदर स्टेटचा जो रजिस्टर्ड डीलर आहे की जो महाराष्ट्रात त्याची व्हेकल पकडली आम्ही, तर तो तिथे रजिस्टर असतो, पण आता त्याचा टेम्पररी आयडी क्रिएट करावा का, हे 14T सर्क्युलर मध्ये क्लिअर काही म्हटलेलं नाही. तर ते एक थोडस क्लॅरिफाय करावं. कारण काय होतं, व्यापारी म्हणतात आम्ही तर रजिस्टर्ड आहोत, आम्ही ह्या स्टेटमध्ये टेम्पररी आयडी घेणार नाही. आणि ते काय म्हणतात, आम्ही कॅश लेजरला पैसे भरतो, डिपॉझिट करतो, तुम्ही ते ऍडजस्ट करून घ्या त्यांच्या पर्टिक्युलर टीमच्या अगेन्स्ट मध्ये. जो युपी मधला समजा रजिस्टर्ड डीलर आहे, तर ते म्हणतात आम्ही आमच्या कॅश लेजरला भरतो, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट मध्ये लायबिलिटी क्रिएट करा, जी की आपल्याला लायबिलिटी क्रिएट करता येत नाही त्या टीमसाठी, आपल्याला ज्युरिडिक्शन नसल्यामुळे. तर हा याच्यामध्ये तुमचा प्रश्न कळला. त्याच्यामध्ये प्रॉपर प्रोसिजर, टेम्पररी आयडी त्याला आपल्याला द्यावंच लागेल. तुम्हाला पॅरलल उदाहरण, तुम्ही एन्फोर्समेंटचा ऑफिसर आपला गेला आणि तिथं जर त्याला एखादा URD सापडला, किंवा एक्झिबिशन मध्ये आपण गेलो आणि तिथं URD सापडला, तर आपल्याला फोर्स रजिस्ट्रेशनची सुद्धा एक सुविधा आहे ना. हो, ते झालं. पण ते काय म्हणतात की आम्ही तर रजिस्टर्ड आहोत, आम्हाला टेम्पररी आयडी का देतो तुम्ही? बऱ्यापैकी अपोज नाही, अपोज ठीक आहे, ते वादावादीचा विषय होतो, पण कायद्याप्रमाणे आपण त्याला टेम्पररी आयडी देऊन ज्युरिडिक्शन अक्वायर करून त्याच्यावर आपली योग्य ती कारवाई करायला पाहिजे. एखादी सर SOP जर आली ना, तर ते काय होतं, आपण आता काय आपल्याला बरेचसे इश्यू ह्याच्यात जाणवले आहेत ना, त्याच्यामध्ये बघा आपण आता एक नोट करतो, लक्षात घेऊन एक SOP 8 दिवसात आपल्यापर्यंत येईल. आणि बरेच इश्यू जसं ऑनलाईन अपील चालू झालं ना, त्याच्यानंतर हे बरेच इश्यू आमच्या लक्षात आले आणि त्याच्याबद्दल एक SOP ड्राफ्ट तयार आहे. एकदा चर्चा करून तो ऍक्ट अँड रूलचा अप्रूव्हल घेऊन ते बाहेर येईल आपल्या सगळ्यांना SOP तो. सर, सेकंड इश्यू असा होता की समजा मी गाडी पकडली, त्याचं नोडल ऑफिसर मुंबई लोकेशनचा आहे, तर त्याची डिमांड जर क्रिएट करायची झाली सिस्टीम मध्ये DRC 07 तर ती मला करता येत नाही. बरोबर, तो पण मुद्दा SOP मध्ये घेतलेला आहे. डोके साहेब, आता निघणार आहे, आपण निघणार आहे. बघा, मी तुम्हाला 4 कंडिशन सांगतो काय झालेलं आहे. एक तर काय की एखादा डीलर आहे, 4 सिनेरिओ आम्ही आता कव्हर करतोय की रजिस्टर्ड इन महाराष्ट्र अँड अलोकेटेड जर स्टेट असेल तर तो ज्युरिडिक्शनल ऑफिसरकडे जाईल, काय प्रॉब्लेम नाही. पण रजिस्टर्ड इन महाराष्ट्र अँड अलोकेटेड टू द सेंटर असेल तरी आपल्याला प्रॉब्लेम आहे, किंवा रजिस्टर्ड आउट ऑफ महाराष्ट्र असेल तरी प्रॉब्लेम आहे,
आणि अनरजिस्टर्ड असेल तरी प्रॉब्लेम आहे. ह्यातले जे खालचे दोन जे आहेत ना, रजिस्टर्ड आउट ऑफ महाराष्ट्र आणि अनरजिस्टर्ड अंडर जीएसटी, त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर देऊन आपल्याला कव्हर करावा लागणार आहे. त्या पद्धतीने आम्ही करतोय. आणि जो असा आहे की एकतर रजिस्टर्ड इन महाराष्ट्र आणि अलोकेटेड टू द सेंटर आहे, तर तो आपण आपल्याकडे कन्करंट ज्युरिडिक्शन म्हणजे म्हणून एक हे आहे, महाविकासने कन्सेप्ट सांगितला की आपल्याकडे त्याच्याकडे आपल्या तो सेंट्रलला जर अलर्ट असला तरी एक ऑफिसर आपला पण तिथं अलर्ट केलेला असतोय. तर तो ऑफिसर त्या ह्याची जी काही हे जे असतील म्हणजे DRC 07 वगैरे जे काही करणार असेल, म्हणजे आपल्याला डिमांड रेस करायची लायबिलिटी रजिस्टरला वगैरे, तर तो करू शकेल असं आम्ही म्हणजे अजून ते हे करतोय, पडताळणी करतोय. त्या पद्धतीने आपण हा इश्यू सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यात एक अजून एक ऍडिशनल इश्यू घ्या की समजा आता फॉर एक्झाम्पल स्टेट ज्युरिडिक्शनचा टॅक्स पेअर आहे जो की मुंबईला आहे. आपण समजा त्या नोडल ऑफिसरला कळवलं की बाबा DRC 07 ने डिमांड क्रिएट करते ते, बरोबर आहे. तर त्याच्या अपीलची प्रोसिजर त्या नोडल ऑफिसरच्या अपीलेटकडे चालेल की नाशिकच्या MOV 9 ज्यांनी इश्यू केलं अपील प्रोसिजर साठीच हे आपण करत आहे की ती प्रोसिजर कुठे चालेल की जो ऑर्डर करणाऱ्या अपील ऑथॉरिटीकडे जाईल ना तो. ओके, बरोबर, इथंच जायला पाहिजे, नाशिक मध्ये जायला पाहिजे DC. म्हणून नाही प्रॉब्लेम काय होतोय, काय झालेलं आहे आता आम्ही यांच्याशी पण हे केलं की रिकव्हरी मॉड्यूल वाल्यांशी पण बोलत, ते काय म्हणतात की जो ऑर्डर करणार तो DRC 07 केलं पाहिजे. आता तुमच्या केसमध्ये काय आहे की MOV 9 केलं असणार तुमच्या ऑफिसरनं, आणि तो जर मुंबईच्या ज्युरिडिक्शन मध्ये असेल तर DRC 07 मुंबईचा करेल का नाही हे थोडे आमचे इश्यू इलिगल चाललेत. ते क्लिअर झाले की SOP 8 दिवसामध्ये. आणि चेतन, याच्यामध्ये एक मेजर आपल्याला प्रॉब्लेम काय झालाय की E-way बिलचे सगळे जे फॉर्मच्या प्रोसिजर्स आहेत या सगळ्या इन्फोर्समेंट मॉडेल बंडलिंग झालेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातर्फे आपण GSTN ला रिक्वेस्ट केलेली आहे की हे E-way बिलचे रोल सेपरेट करा, म्हणजे आपल्या सगळ्या प्रॉपर ऑफिसरला ते रोल दिले की हे जे सगळे सिनारिओचे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होऊन जातील. MOV 9 जर त्यांना आला हे करता, हा म्हणजे सगळे E-way बिल सगळ्या ऍक्टिव्हिटी चे रोल सेपरेट करायची विनंती आपण याला केली. चेंज रिक्वेस्ट राहील ती बहुतेक GSTN ला. आणि महाराष्ट्र एक युनिक स्टेट आहे की तिथं सगळे ऑफिसर काम करतात. बाकीच्या राज्यामध्ये फक्त इन्व्हेस्टिगेशनचे ऑफिसरच हे काम करत असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत नाही. Any questions further? नमस्कार सर, मी राठोड बोलतो SC/ST वाशिमवरून. हा बोला ना. हॅलो सर, बऱ्याचदा बिल काढलेले नसते, टॅक्स इनवॉइस म्हणजे विदाउट बिल चाललेली असते व्हेकल. तर आपण ज्युरिडिक्शन असते म्हणजे दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं वगैरे, तर आपण पेनल्टी वगैरे काढून टाकतो त्यांची तिथे आणि बिल भरून घेतो त्याकडून जे काय आहे ते. पण ते विदाउट इनवॉइस तो माल घेऊन चालले, ही प्रॅक्टिस आपण त्या नोडल ऑफिसरला कळवायची, असं काही मेसेज काही सिस्टीम आहे का सर आपल्याकडे? म्हणजे नाही, मला तुमचा प्रश्न नाही कळाला आम्हाला. असं आपण इंटरसेप्शनच्या वेळेस काही बाहेरच्या जिल्ह्यातले, सहसा बाहेरच्या जिल्ह्यातलेच असतात ते, बाहेरच्या ज्युरिडिक्शनचे जे काय आपण व्हेकल इंटरसेप्ट करतो ते बऱ्याचदा विदाउट इनवॉइस ट्रॅव्हल करत असतात किंवा टॅक्स भरलेला नसतो. आपण वेळेवर त्यांच्याकडून तिथे पेनल्टी टॅक्स भरून घेतो, पण ते जे नोडल ऑफिसर आहे त्यांना पण ते कळायला हवं की हा डीलर अशी प्रॅक्टिस करतोय म्हणून. नाही, मग तुम्ही तुमच्या लेवलला त्या नोडल ऑफिसर कन्सर्नला कम्युनिकेट करू शकता ना. फॅक्ट आपण पुणेवाल्यांनी आपल्याला असं युनिक करू शकतो सर, प्रत्येक वेळेस अशी काही प्रोसिजर डिवाइस झालेली नाही आपल्याकडे. म्हणजे E-way बिलचं ज्यावेळेस आपण अशा प्रकारची तुमच्या डिस्ट्रिक्ट मधला तुमचा डीलर इंटरसेप्ट झालेला आहे व्हेकल? नाही, आतापर्यंत आमच्या समोर तर असे उदाहरण आले नाहीत. नो E-way बिल वगैरे किंवा अंडर व्हॅल्युएशनचे असे डिफेक्टिव्ह एक्सपायर्ड असे आले. पण तुम्ही म्हणता तो मुद्दा जर असेल तर तुम्ही तुमच्या लेवलला त्या कन्सर्न नोडल ऑफिसरला कळवू शकता. तर कळवल्यानंतर तो काय करणार कन्सर्न ऑफिसर, सांगा मला.
असं प्रॅक्टिस नाही, चालू आहे नाही. आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये, हे नाही, त्यांच्या लक्षात नाही. राहील ना की दुसरी गोष्ट, तुम्हाला कसं समजलं की हा कुठला कन्सायनर किंवा त्याचा जीएसटी नाही इथनं चालू होईल ना की हा हो माल सर, कोणाचा तेच. आहे, तुम्ही ते त्याला काय आयडेंटिफाय करणार, कसं करणार? कसं करणार? कारण तुमचं तुमच्याकडे म्हणणं बरोबर आहे, त्यासाठी टॅक्स काय इव्हिजन होत आहे. जीएसटीएन नंबर नाही आहे. जीएसटी नसताना पण विदाऊट ईवे बिल आणि विदाऊट इनवॉइस करतात प्रॅक्टिस. नाही, मग जीएसटीएन तुम्हाला कळाला कुठून? वापस नाही. म्हणजे तुम्हाला आपल्याला जीएसटी कळाला कोणाचा कुठून? माल आहे ते कळतो ना सर. काय म्हटलं? गाडी पकडल्यावर कोणत्या डीलरचा माल चाललाय, मग ठीक आहे ना, त्याच्यावर आपण GST घेऊ नाही, शकतो. मान्य आहे. समजा आता मुंबईला माझ्या ज्युरिडिक्शनचा डीलर तुम्ही वाशिमला पकडला, विदाऊट इनवॉइस हो. आहे, तुम्ही मला कळवलं. आता एकच इलाज आहे, जर ह्याच्या जर वारंवार अशा 4-5 वेळा पकडला गेला तर त्याला इन्व्हेस्टिगेशनला आपल्याला पाठवता येईल. पण नोडल ऑफिसर मग तेच सर, जस्ट इन्फॉर्मेशन की अशा प्रकारचं टॅक्स रिव्हिजन होऊन राहिलं, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून अशी तुम्ही कोऑर्डिनेशन तुमचं असायला हवं फक्त. तुम्ही जेसी नाही सर, मी काय म्हणतोय सर, आपण काय करू माहितीये का, असं जर असेल तर आपण आहे ना त्याचं हे करून आहे ना, तो वारंवार त्याला आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊ, वॉच लिस्ट मध्ये टाकता येईल आपल्याला. टाकून देऊ. हा, तेच काहीतरी मग म्हणजे वॉच लिस्ट मध्ये टाकला तर जेव्हा कधी तो ईव्हीबिल जनरेट करेल ना, तर तो कोण ह्याचा ऑफिसर असेल त्याला लगेच ईव्हीबिल असेल तरच तो हे करेल म्हणा, लक्षात येईल. परंतु वॉच तो लिस्ट टाकलं तरी ईमेल काढलं तरच तो watch काढलं list तरच ला समजणार ना. आहे. हो. नाही, मग त्याला ऑडिटला किंवा इन्व्हेस्टिगेशनला घेणं हा एकच पर्याय आहे तो. बेटर वे थ्रू जेसी टू जेसी कम्युनिकेट करून टाकणे आणि EI ला सांगितलं तर ते ऑडिटला घेऊन टाकतील त्याला. बरोबर आहे सर. येस, थँक्यू सर. ओके. देशमुख साहेब. हा सर. हा, बघा झाले असतील तर करू कन्क्लूड. अजून काही विचारायचे आहेत का प्रश्न? देशमुख साहेब, पीपीटी प्लीज शेअर करा, ते मिळत नाहीत. हो, नाही, जर तुम्ही आम्हाला याच्यामध्ये आम्ही चॅटबॉक्स मध्ये ज्यांचे मेल आलेले असतात त्यांना आम्ही पीपीटी लगेच पाठवतो. फक्त पीपीटी समोरून आली पाहिजे. ते आली का आम्ही लगेच इमिजिएटली जेव्हा चॅटबॉक्स मध्ये ज्यांनी मेल शेअर केलेले असतात त्यांना आम्ही पीपीटी पाठवतो. सर, चॅट बॉक्स मध्ये शेअर करण्यापेक्षा जे रेग्युलर मेल जसे येतात तसे जर जेसी थ्रू आले तर ते सगळ्यांना मिळतील सर. चॅट बॉक्स दरवेळेस हे होत. हे बघा, थांबा एक मिनिट. मकरंद सर, आपल्याला जेवढे प्रेझेंट ऑफिसर आहेत त्यांना एक मी विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या MIS eWaybill GST.gov ला जर लॉग इन झालात तर तिथं डाउनलोड सेक्शन मध्ये हे जेवढं काही शेखरनं व्यवस्थितपणे सांगितलंय, कन्साइज करून सांगितलं, त्याच्यामध्ये प्रत्येक रिपोर्ट बद्दल, प्रत्येक आपल्या ऍप्लिकेशन्स बद्दल डिटेल PDF आणि PPT तिथं आहेत. इवन नवीन मोबाईल ऍप जे आले RFID फास्टॅग इंटिग्रेशनचं, त्याच्या व्हिडिओ सहित आहे. ते आपण त्याचं पोस्टमास्टरवर सुद्धा त्याचं PDF सगळ्याला शेअर केलेलं आहे. तर इन्स्टेड ऑफ स्टिकिंग टू दिस PDF, कारण PDF मध्ये तुम्हाला लिहिलेलं कळेल पण डोमकरनं एक्सप्लेन केलेलं तुमच्या लक्षात नाही येणार. तर इन्स्टेड ऑफ गोइंग थ्रू PPT, आपल्या eWaybill पोर्टलला लॉग इन होऊन तिथं डाउनलोड सेक्शन मध्ये जे काही अवेलेबल आहे ते सगळं जर एकदा गो थ्रू गेले, म्हणजे अनालिटिकल रिपोर्ट्स असतील, ट्रेंड अनालिसिस असेल, eWaybill मोबाईल ऍप असेल, प्रत्येकाविषयी इतकं सुंदर त्यांनी मटेरियल तयार केलेलं आहे, तुम्हाला कोणालाच काही विचारायची गरज पडणार नाही याच्यानंतर, ते एकदा वाचल्यानंतर. आणि तरी आपण ह्या वेळोवेळी शेअर करत आलेलो आहे पोस्टमास्टरला प्रत्येकाकडे. आणि पीपीटीचा एक कॉन्सेप्ट काय होतो, पीपीटी तयार करणारा त्याचा तो बुलेट पॉइंट तयार करून बाकीचं ओरली एक्सप्लेन करतो. पण नंतर मग ज्यावेळेस तुम्ही पीपीटी घ्याल त्यातलं मग तुम्हाला बऱ्याच गोष्टीची लिंक लागत नाही आणि सगळं बोललेलं लक्षात ठेवण्याची मानवी मेंदूची क्षमता नसते. बरोबर आहे ना डोमकर? हो सर, हो सर. तरी आम्ही पीपीटी शेअर करू, पण मी सगळ्याला एक ऍडवाइस देईल की सर्वांनी ते eWaybill पोर्टलवर जे काही मटेरियल आहे ते एकदा आपल्या संग्रही असावं. त्याच्यामध्ये एवढं म्हणजे तुमच्या रेग्युलर ऑडिट कामाला सुद्धा ते मटेरियल कामा येण्यासारखं आहे की कुठला रिपोर्ट कसा असतो, त्या रिपोर्टमध्ये काय आहे, त्या रिपोर्टमध्ये डीलर कशी टॅक्स चोरी करू शकतो,
तुम्ही ऑडिट करताना त्या रिपोर्टचा कसा वापर करू शकणार, त्या एक्सप्लेनरी फार सुंदर मटेरियल NIC ने तयार केलेलं आहे. तर आय वुड रिक्वेस्ट ऑल, आणि तुमच्या मला वाटतं सर मॅक्झिमम DC आहेत आपल्या मीटिंग मध्ये आज, तर आपल्या सबऑर्डिनेट जे असतील EC STO त्यांना सुद्धा ते मटेरियल वाचायला एकदा सांगावे. ठीक आहे, मकरन कॅरी ऑन. हा, धन्यवाद सर. धन्यवाद तोमकर साहेब. आज एकदम कन्साइज फॉर्म मध्ये आपण एवढी सगळी मोठी महत्वाची आणि खूप वास्ट असलेली माहिती आज कन्साइज फॉर्म मध्ये सगळ्यांना ऑफिसरना सांगितली. आणि दीपक जाधव सरांचे विशेष धन्यवाद की त्यांनी हे सेशन करण्यामध्ये खूप योगदान दिलं, ऍज वेल एज त्यांनी व्हॅल्युएबल इनपुट्स त्यांचे मध्ये मध्ये प्रोव्हाइड केले. धन्यवाद. थँक्स अ लॉट सर अगेन. आणि आजचं सेशन संपलंय असं आपण घोषित करू. थँक्यू. वेलकम. थँक्यू. थँक्यू.